सर्वांना काल बघा संभाजीनगरमध्ये एका भावाने बहिणीला डोंगरावरून खाली ढकलून दिलं. कारण प्रेम प्रकरण. परजाती 17 वर्षाची होती, 12वी शिकत होती आणि तिचं एका मुलाबरोबर प्रेम होतं. ती त्या मुलाबरोबर 2 दिवस बाहेर गेली होती, म्हणजे राहिली होती त्याच्यासोबत, असं बातम्यांमधून सांगितलं जात आहे. आणि तिला समजून परत घरी आणली होती. हल्लीच्या मुलींना भावाची इज्जत, वडिलांची इज्जत, आपल्या घराण्याची इज्जत ह्याचं काही राहिलेलंच नाही, नाही का. प्रतिष्ठा, आई वडिलांची प्रतिष्ठा, ते त्यांच्या प्रेमासाठी, प्रेमाच्या त्या मुलाच्यासाठी एकदम धुळीस मिळवतात. विचार नाही करत की मी प्रेम केलं, मी त्या मुलाबरोबर पळून गेले, माझ्या भावाची, माझ्या वडिलांची समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होईल आणि त्यांना नावं ठेवले जातील, त्यांचा मान खाली होईल, त्यांना कोणी इज्जत देणार नाही आणि माझी चर्चा होईल, हे त्यांना माहिती नाही. कारण अनुभव नाही आणि सांगितलं तर त्यांना ते पटत नाही. ज्यावेळेस एखादी मुलगी एखाद्या परजातीतल्या मुलावर प्रेम करते किंवा त्याच्याशी पळून जाते, लग्न करते, तर समाजात आईवडिलांची फार मोठी बदनामी होते. आईवडिलांना खाली पाहावं लागतं. आईवडिलांना कुठल्या कार्यक्रमात बोलवलं जात नाही, इज्जत दिली जात नाही, मानसन्मान मिळत नाही. हे मुलींना माहिती नाही. त्यांना असं वाटतं काय सर्वच करतात प्रेम. हो ना, हल्ली प्रेम प्रकरण हे फार जोरात चाललेलं आहे. जोडतो उठतो प्रेमाने प्रेम विवाह करतो, जोडतो जातो प्रेम करतो. अरे तुम्ही प्रेम करा, पण असं करा की ते आईवडिलांना घरात सांगा की बाबा असं असं आहे, तुम्हाला पसंत आहे तर आम्ही पुढे जातो, नाही तर 2 पावलं आम्ही मागे येऊ शकतो. ज्यांनी आपल्यावर लहानपणापासून प्रेम केलं, वाढवलं, मोठं केलं, त्यांना डावलून आपण 2 दिवसाच्या ओळखीच्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम करून आईवडिलांना लांब करतो. हल्ली हेच चाललेलं आहे. प्रेमविवाह सर्वीकडं प्रेमविवाह हा खूप जोरात चाललेला आहे आणि काही काही आईवडील स्वीकार करतात, पण काही काही नाही करत. कारण का अजून पण काही लोकांमध्ये किंवा सर्व समाजामध्ये मुलींनी प्रेमविवाह केलेला चालत नाही, हो की नाही. तर असं आहे बघा, आणि त्यामुळंच ह्या अशा घटना घडतात. कारण का भाव जो असतो तो 4 लोकात बसतो, उठतो, बाहेर जातो येतो, त्याच्या मागे पुढे नाही, तोंडावर नाही, पण मागे लोक बोलतात, अरे क्या इसके बहन ने देख लड़की के साथ शादी की, भाग के गई हा की इसकी बहीण. तर असं हे बोललं जातं. त्यामुळं मुलींनी प्रेमविवाह करण्याच्या आधी थोडा तरी आईवडिलांचा, भावाच्या इज्जतीचा विचार करणे हे गरजेचे आहे. कारण का समाजात तुम्हाला राहताना समाजाने नावं नाही ठेवली पाहिजे, हो की नाही. आणि विशेष म्हणजे मुलगी पळून गेली ना, तर समाज नेहमी नावच ठेवतो आणि भावाची आणि वडिलांची समाजाची इज्जत कमीच होते. त्यामुळं तर त्या भावाने रागाच्या भरात तिला समजवत होतात की तू नको करू, असं काही नको करू, तू शांत राहा, शांत राहा. परंतु तिने नाही ऐकलं. ऐकायला पाहिजे होतं, थोडं तरी ऐकायला पाहिजे होतं. थोड्या दिवस नंतर काय विचार करायचा होता 18-19 वर्षाची झाल्याच्या नंतर, हो की नाही. पण तिने तसं केलं नाही. ती आपल्या प्रेम प्रकरणात दंग होती. तिला आपलं प्रेम प्रकरण हे खूप भारी वाटत होतं आणि त्या मुलावर तिचं आतोनात प्रेम होतं. त्यामुळं तर ती आईवडिलांचं, भावाचं प्रेम हे विसरून गेली, हो की नाही. असंच आहे आजकाल. मुली प्रेम करतात आणि घरच्यांचा मान सन्मान सर्व गमवून त्यांच्याशी दूर होतात. धन्यवाद.